हो बस ती बस झाली आहे तुमचे नाटक. ती नाटक सगळे बंद करा. ते सासर म्हणून मी डोक्यावर चढून घेत नसतंय. मला माझी बायको परत द्या, नाहीतर एकेकाला मी अरे आत्ता कुठं वाटत होतं की तो आमचा पहिला साधा बोळा राणाजी आहे, पण आता खात्री पटली तू राणाजी नाही. अंजलीनं तुला करेक्ट ओळखलं. तोते आहेस, भामटा आहेस. ते नाही काका, ते काय झालं बघा, ते कसं असतं, ते मीच राहणार असते बघा. ते मीच राहा मजा केली बघा, ती गंमत, ते जरा गंमत केली काका की मी थोडस ते वेगळं म्हणून जरा. अंजली बाई ते चला आपण जा, चला. माझी खात्री पटली आता. चल बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर निघ, बाहेर हो, चल बाहेर ये. त्याचं काही जमानच नाही. हो काका, की मला माझी बायको परत द्या, नाहीतर नाहीतर काय रे, नाहीतर काय. राणाजींचा बघून मी 2-4 डाव शिकलोय कुस्तीतले. नाही तुला माती चारली ना नाव नाही सांगणार. ये पुढं ये. हे बघा काका, तुम्हाला हे सगळं महागात पडत असते बघा. ए माझ्या मुलीसाठी मी काही करायला तयार आहे. ये समोर ये. ठीक आहे. काय चाललंय आता? हिच्या नादी लागून तुम्ही स्वतःची हाडं मोडून घेणार आहे का? तुम्ही पोलिसात जा ना त्यापेक्षा. हो हो, ए तू बाहेर हो, नाहीतर मी पोलिसात जाईन. हो अंजलीबाई, ते जरा समजावून सांगता काय? ही काही बोलणार नाहीये. बाहेर हो, चल बाहेर, चल चल बाहेर, नाही मी- चल बाहेर हो, बाहेर हो, चल बाहेर, चल बाबा, बाहेर, चल 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 बाहेर. आई तू पाणी आणता. चल बाहेर, चल. अहो बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल, बाहेर चल. हो अंजलीबाई, आता सगळं गेलं खड्यामध्ये. ते तुम्ही सांगून सोडा की मी कोणाच आहे ते. अहो मी राहणार असते. अंजलीनं सांगून झालंय, तू राणाजी नाही आहेस, राजा राजगोंडा आहेस, फुरटा चोर. हो नाही हो काका, अहो खरं सांगते, मीच राहणार असते. ते राजा मी मुद्दाम करत असते बघा. ते आता तुम्ही माझं काय ऐकणारच नाही. ते आता एक डाव तुम्ही अंजलीबाई काय सांगता ते तरी ऐकून घ्या. हो अंजलीबाई, तुम्ही सांगून सोडा की मी राहणार असते म्हणून सांगा. ठीक आहे, अंजली सांगेल ते. अंजली सांग, हा राणाजी आहे की भामटा राजा राजगोंडा? होणार. बोला बोला अंजलीबाई, खरं बोला बोला. हो अंजलीबाई, तुम्ही बिंदास सांगून सोडा बघा. ते पुढे काय होईल ते होईल, ते आपण बघून घेऊ. पण तुम्ही आता सांगून सोडा मी राहणार असते म्हणून सांगा. सांग अंजली, कोण आहे हा, राणाजी की राजा? हा अहो सांगा की कोण आहे मी. हा राणाजी नाहीये, हा राजा राजगोंडा आहे. काय खोटं बोलायला पाहिजे? अहो अंजलीबाई, असं काय करता तुम्ही? ते खरं काय ते सांगून सोडा की मी राहणार असते ते सांगा की. हो खरं तेच बोलली अंजली. नाही 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 नाही. हे या अंजलीबाई आहेत की नाही, खोटं बोलायला लागल्यात. ह्यो राणाच आहे. चोराला चोर सामील. हा गुंड बदमाश राजा राजगोंडा आहे. ऐकलं ना अंजलीनं काय सांगितलं ते? चला सुटा तुम्ही दोघे, चला. अंजली तू आज चल ग. ए तुम्ही सुटा. होय. ते मी काय म्हणताय ते. हा, ते म्हणतात. ते बघा. अहो अंजली, ते मी सुधारले, चांगला माणूस झालोय ना, म्हणून ते खोटं बोलायचं नाही, म्हणून मी सगळं खरं बोलून टाकलं बघ. बघूया. हा. ते नको तिथे तुला खरं बोलायची सवय असते बघ, ते सोडून दे. नाही 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 राणा, खरं ते खरं, सत्यम शिवम सुंदरम. आणि एक ना एक दिवस मी जगाला पटवून देणार की तू राणाचा आहेस, आणि त्या तायडीला बी पटवून देणार की तू राणाचा आहेस म्हणून.
अयो हा होय काय होय पप्या हा ते कुत्र्याची शेपूट ती वाकडी बघ ते किती वेळ सरळ केली तरी ती सरळ होत नाही ए आता निघायचं हा हा पप्या हा ते मी वाकडं झालो का नाही तर तुला झेपणार नाही बघ हा. आता निघायचं निघणार की आणि सुटायचं ते कसं सुटायचं कसं कडकडन कडकडन सुटा निघायचं निघणार चल निघायचं चल नाही अंजली, आता सगळं क्लिअर झालंय. तो भामटा राजा आहे. आता त्याला मी कधीच तुझ्या वाटेला जाऊ देणार नाही. बाबा तुम्ही उगाच नको तेवढं रिॲक्ट होताय. नाही अंजली, मी बापाचं कर्तव्य पार पडतोय. प्लीज मला समजून घे. हा गोरे, कुठे पोहोचलाय? हा चालेल चालेल, 10 मिनिटात ना. या चालेल चालेल. बरं झालं वेळेत त्या भामट्याला इथून हकलला. इंदू, हे इंदू, अगं गोरे आणि आदित्य 10 मिनिटात इथे येऊन पोहोचतायत. आवरावरी सुरू करा. डोसकं फिरलंय माझं म्हणून दोस्त माझं कशाला वळाला नाहीस तू? राणा, घोळ घालण्यात तुझा हात कोण धरला नाही बघ. आणि आता अंजलीवली पण सामील झाल्यात तुला, म्हणजे डबल घोळ. डवळ्याच्या तरी बारला पवळ्या वाढ नाही तर गुड लागणारच की. अरे, इकडे मजा डॉल्बी वाजलाय ते ते काय ते म्हणी काय म्हणालाय तो क्या हुआ पहिलवान? अरे क्या हुआ काय अरे ते काका काकींना खुश करायचं म्हणून मी ते केळाचा घड घेऊन गेलो ते सिलेंडर घेऊन गेलो हं, पण त्यांनी काय केलं माहितीये क्या ते हाकलून लावलं मला क्या हकलून लावलं? मग आणि ते वरनं काय म्हणलं माहित असते क्या? ते तुला कुस्तीचा हिंगा धावतोय म्हणून आणि तू तिथनं पळून आलास ना इकडे. काय म्हणता राणा तू? अरे हे दात काय काढतोय तोडून टाकेन बघ ते तर आधीच मला काय कळना झालंय बघ हा, म्हणूनच घोळ घालायच्या आधी माझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाचा विचार घ्यायचा असतोय. हा, बघ तू लई शाणा आहेस माहित असते मला आता गप बस नाही तर फोडून काढेन बघ तुला ते काय करत त्याचा विचार कर हा. अरे काय करायलायस? अरे काय करायलायस? ठाकरे. अरे थांब की. अरे काय पाहिजे? ते फोन कुठे तुझा थांब देतो. हा. ठीक आहे. हा, ते फोन लाव कुणाला? ते काकांना फोन लाव अंजली वलिंगची का नाही? अरे त्यांचा फोन काढून घेतलेला असतंय तू एक काम कर ते काकांना फोन कर आणि त्यांना सांग की ते सरपंच बाईंसकट बोलायचं असते म्हणून ना लई महत्वाचं काम असतंय कर हा नंबर आणि गोरे कसा नाही आला अजून? हॅलो, हा हॅलो, सरपंच बाई आहेत का घरात? ते लय महत्वाचं काम आहे बघा. लय म्हणजे लय महत्वाचं. अहो जीवन मरणाचा प्रश्न आहे. लवकर लवकर फोन देतात मी. अहो द्या की फोन लवकर, माणूस चाललाय तो द्या. हो देतो. अंजली, हे घे, कुठल्या तरी गावकऱ्याचा फोन आहे. बिचाऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हॅलो, हॅलो, वहिनी बरकत बोलतोय. थांबा, राणा बोलणार आहे तुमच्या संग. हे घे. हॅलो हा बोला, काही काम होतं? हा ते माझी गाडी घ्या अर्जंट मध्ये हा, काही सिरियस आहे का? ते लवकरात लवकर तुम्ही मला भेटा बघा हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच येते. हे बघा ते मळ्यामध्ये तुमची वाट बघते मी लगेच या हो. हा ठेवतोय काय म्हणल्या? ते येतो म्हणले नंबर सेव्ह करतो. बाबा, मला जावं लागेल. अंजली, तू कुठेही जाणार नाहीयेस. हो बाबा, त्या गावकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, मला केलंच पाहिजे.
कुंज. बाबा हेच घर आहे. या गोरे वेलकम नमस्कार, वेलकम या पत्ता शोधायला काही त्रासबीस नाही ना झाला? नाही 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 पण ते पत्ता आदित्य शोधत होता त्यालाच विचारा. अरे आदित्य अरे आदित्य ये ना ये ना. नमस्कार. आदित्य पत्ता शोधताना काही त्रास नाही ना झाला? नाही काही विशेष नाही. 10 जणांना विचारावं लागलं ते. बाबा अहो नवीन ठिकाणी जरा होतच, त्यात काय एवढं. उभे का? बसा ना. सांगा. हो हो अरे या ना बसा हो, बसा ना हो, बसा हो. बसा बसा ये आदित्य बाई. हो. मग पाठक किती वर्ष झाली इकडे गावाकडे येऊन राहून? झाली ना 3-1 वर्ष झाली. हो. अरे वा. मग आधार कार्ड मिळाले की नाही अजून इथलं? बाबा काय नाही काय नाही. हा माझा मुलगा आदित्य. नमस्कार. नमस्ते. काय रे मुलगी कुठे आहे तुझी? हो बोलावते ना. अंजू. हा. अंजली हे गोरे काका आपण नागपूरला राहत होतो ना तेव्हा शेजारी राहायचे. आणि हा त्यांचा मुलगा आदित्य. नमस्कार. आदी आदी म्हणायचीस तुम्हाला लहानपणी. 2 वर्ष आपण एका वर्गात होतो. अभ्यासात फार हुशार होतीस तू. आणि हो आपल्या सरांची आवडती विद्यार्थिनी होतीस. नाही आठवत आहे ना? हरकत नाही. आठवलं. तुझ्यात आणि माझ्यासारखी पहिल्या नंबरची शर्यत लागलेली असायची बरोबर? हा अगदी बरोबर. मेमरी शार्प आहे तुझी. समोरच्याचं कौतुक करायची सवय अजून गेली नाही वाटत तुझी. अरे वा. म्हणजे तुम्ही अजून एकमेकांना ओळखताय. चला म्हणजे निम्मा प्रश्न सुटला. हो ना. इंदू अगं पाहुण्यांसाठी काहीतरी खायला आण ना. हो आलेच ना. अरे पण पाहुणे घरी आल्यानंतर आधी पाणी द्यायचं असतं. हो अरे हो हे घ्या. बस. हा. नाही मला बाबा. अगं आता कुठे निघालीस? गोरे काकाने तुझ्या मित्रासाठी नाश्त्याचं बघ ना. आमच्या अंजलीच्या हाताला फार चव आहे. कळेलच ते आता. आमचा आदित्य सुद्धा फार चांगले पोहे बनवतो. चांगला स्वयंपाक बनवतो तो. अरे वा छान छान. बरं मला सांग शिक्षण किती झालं तुझ्या मुलीचं? MA PhD. इथंच गावात शिक्षिका होती. आता गावची सरपंच आहे. अरे वा छान. या गावाला अंजली सारखी सरपंच मिळाली. काय छान. राजकारण हे काय मुलींचं काम आहे का? बा काय काय नाही. मी काय म्हणते उपीट करू का शिरा? नको नको कांदे पोहे कर मस्त पैकी. का उपीट नको? नाही म्हणजे खरं तर काही चालेल. तू जे बनवशील ते चांगलंच असणार. नको नको अंजली कांदे पोहेच कर. आमची अंजली कांदे पोहे फार सुंदर करते. हा. अंजली कांदे पोहे कर. एकदा सांगितल्यावर ऐकत नाही का मुलगी तुझी? नाही नाही असं काही नाहीये. बाबा हो उलट खूप साधी आहे अंजली. हा
कायम समजून घेते समोरच्याला. तुला बरंच लक्षात राहिले लहानपणीचं. छान. म्हणजे बऱ्याच वर्षांनी तुमच्या दोघांची मैत्री पुन्हा सुरू झाली म्हणायची. छान. हे बरकत. हे बरकत. बोल की. ते अजून का आलं नाहीत अंजलीबाई? अंजली वहिनी पण तुझ्यासारखं गणवा लागलेत का काय रे? हा डवळ्याच्या घरी बांधला पवळ्या, वाहन नाही तर गुण लागणारच. ते तू फोन लावून सोड. होय फोन लावतो थांब. हॅलो. हॅलो सरपंच बाई आहेत का घरात? त्या पोहे करतायत. वहिनी पोहे करायला लागल्या. तिथं आग लागलेली असते आणि ते पोहे काय करायला? अहो इथे एका त्याचं जेवण म्हणणार सवाल आहे आणि त्या पोहे काय करायला असं असतं मी कुठं तेव्हा पण. इंदू अगं जरा बाहेर आहे ना. हा आले, 1 मिनिट. अंजली करते. काय हो? गोरेंना आपले फॅमिली फोटोज दाखव ना. हा हो आणते. आदित्य, आमची अंजली पोहे कशी बनवतीये ते बघायचंय का तुला? हा? चालेल चालेल, जा बघ जा आतमध्ये. जा जा, उगीच पोहे बिघडायला नकोत. जा आणि आपल्याला पाहिजे तसे बनवायला सांगता. जा. ठीक आहे. नाही तुझे बाबा म्हणाले आमची अंजली पोहे कसे करते ते बघ, म्हणून आलो. हा ये ना. तुला सोशल मीडियावर शोधायचा खूप प्रयत्न केला पण तू काही सापडली नाही. हा मी नाही वापरत. मी पण नाही वापरत. पण तू आत्ताच तर म्हणालास की मी तुला शोधायचा प्रयत्न केला म्हणून. नाही म्हणजे ते तू सापडतेस का ते बघायला म्हणून प्रोफाईल क्रिएट केली होती, नंतर मग डिलीट केली. पण शेवटी तू सापडलीस. राजकारणाचा कसा अनुभव आहे तुझा? चांगला. शिक्षिका म्हणून पण चांगलंच काम केलं असशील. विद्यार्थ्यांची आवडती टीचर असशील तू, बरोबर ना? तू 2दा मीठ टाकलंस. एक काम कर, टेस्ट करून सांग मला कसं झालं. हा. हळू गरम आहे. छान झाले. बरं तू बाहेर बसलास तरी चालेल, मी आणून देते पण. ओके. राणाची वाट बघत असते.